जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे। आमची पूर्ण फॅमिली पहिल्यांदाच सोबत पुण्याला आली होती, म्हणून त्यांना पुणे फिरवायची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर होती। लहानपणापासून आईचा हात पकडून चालणारा मी आज तिचा हात पकडून तिला पुणे फिरवणार होतो। पहिला आपला ताफा वळवला तो म्हणजे मेट्रोच्या दिशेने, आणि तेथेच आमचा पहिला पडाव आला, ते म्हणजे एस्केलेटर। एस्केलेटरवरून उतरल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो पहिल्या मजल्यावर। येथेच आपल्याला तिकीट काढावे लागते। आमच्या सर्वांचे तिकीट काढले आणि निघालो मेट्रोच्या दुसऱ्या मजल्यावर, आणि तिथेच मेट्रोचे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि मेट्रो तिथूनच अराइव अँड डिस्पॅच होतात। लिफ्टमध्ये बाबांची केस सेट करण्याची मोहीम सुरू होती आणि माझी व्हिडिओ काढण्याची, कारण मला हे अनमोल क्षण टिपायचे होते, जेणेकरून मनाच्या डायरीमध्ये हे क्षण परमनंटली स्टोअर राहतील। प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला पोचलो आणि आपली जुगजुग करत मेट्रो आली। सॉरी शांत चित्तेने मेट्रो आली। मग आम्ही सर्व मेट्रोमध्ये बसलो। मेट्रोमधून बाहेरचे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते आणि त्यातून बाबांना कुठे काय आहे ते समजून सांगत होतो। आम्ही तिकीट काढले होते छत्रपती संभाजी पार्कचे। तेवढ्यात आपला छत्रपती संभाजी पार्कचा स्टॉप आला। मग तेथून निघालो आपल्या फ्लॅटच्या दिशेने, कारण सकाळपासूनच्या ट्रॅव्हलिंगमुळे घरचे खूप थकले होते। त्यांचा थकवा जावा म्हणून त्यांना रूमवर घेऊन चाललो होतो। मी पुण्यामध्ये 1 वर्ष झाले शिक्षणासाठी वास्तव्य करत आहे आणि सध्या मी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे तृतीय वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे। असो, माझ्यासाठी काही पुणे नवीन नाहीये, पण पियू पहिल्यांदाच मेन पुणे सिटीमध्ये आली होती, म्हणून तिच्या डोळ्यातून पुण्याची सुंदरता साफ झळकत होती। आमच्या लाडक्या बहिणीबाई पुण्यात आल्यापासून एक शब्द देखील माझ्यासोबत बोलल्या नव्हत्या। बहुतेक काहीतरी चुकलं असेल, माझं नाही बरं का, तिचं। पुण्याला शिक्षणाचं माहेरघर देखील म्हणतात आणि येथे तुम्हाला नदी, पक्षी, झाडे आणि मॉडर्न बिल्डिंग्स पाहायला भेटतात, म्हणूनच लोक म्हणतात पुणे तेथे काय उणे। फ्लॅटवर गेलो, थोडा वेळ आराम केला आणि तिथून परत निघालो पुणे दर्शनाच्या मोहिमेसाठी। तेवढ्यात कुणीतरी दरवाजातून डोकावून पाहिले। मागे वळून पाहिल्यानंतर समजले हे तर आपले लाडके बाप्पा आहेत। आमचा ताफा आता येऊन पोहोचलाय, ते म्हणजे लाल महालच्या समोर। येथेच आपल्या महाराजांनी आपले बालपण व्यतीत केले होते। आमच्या घरात सर्वात जास्त इतिहासाची आवड आहे ते म्हणजे बाबांना। त्यांनीच आम्हाला लाल महालचा थोडक्यात इतिहास समजवला, कारण या अगोदर देखील त्यांनी लाल महाल पाहिले होते। लाल महाल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या जिजामाता उद्यानात आहे। मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण याच वास्तूत व्यतीत झाले असल्यामुळे या वास्तूला विशेष महत्त्व आहे। येथीलच एक ऐतिहासिक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता। त्यासाठी त्याने आपल्या मामाला म्हणजे शाहिस्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले। शाहिस्तेखान 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला। त्यावेळेस आपले शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते। खान काही महिन्यातच पुण्यात दाखल झाला आणि तो तिथल्या गरीब जनतेला त्रास देऊ लागला। महाराजांना ही बातमी समजताच महाराजांनी आपल्यासोबत अवघे 400 मावळे घेतले आणि खानावर आक्रमण केले, आणि याच लढाईत शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली, पण तो क्रूर शाहिस्तेखान वाचला आणि दिल्लीच्या दिशेने पळून गेला। मित्रांनो, आता आपण चाललो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। वाटेतच आपल्याला दिसतो तो म्हणजे नानावाडा। तेथून थोडे पुढे आल्यावर आपल्या लाडक्या बाप्पांचं मंदिर पाहण्यास भेटते, आणि त्या मंदिरात आहे गणेशराजांची सुंदर अशी मूर्ती। लाखो भाविक दर्शनासाठी लांबून येथे येत असतात। आम्ही बाहेर बॅग्स ठेवल्या, स्वतःच्या जबाबदारीवर लॅपटॉप घेतला आणि निघालो बाप्पांच्या दर्शनासाठी। हे मंदिर 130 वर्ष जुने आहे आणि 2017 मध्ये या मंदिराने आपले 125 वर्ष साजरे केले। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेलं पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे। आज एवढी जास्त गर्दी नसल्यामुळे आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नव्हता। आज जाताना भक्तांची पूर्णपणे चेकिंग होते। जर तुमच्याकडे बॅग्स असतील तर ते तुम्हाला बाहेर ठेवावे लागतात। आम्ही सर्वांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, मग तेथे शेजारी असलेले महादेवांच्या मंदिराचं दर्शन देखील घेतले। दगडूशेठ मंदिराच्या मागच्या बाजूस श्री स्वामी समर्थांचं देखील मंदिर आहे। तुम्ही येथे आल्यावर येथे देखील नक्की जावा। आता आपण निघालो आहे तुळशी बागेकडे। जाताना वाटेत तुम्हाला ही जी इमारत बनताना दिसत आहे ते आहे या वर्षाचं गणपतीचं डेकोरेशन।
यंदा दगडूशेठ गणपतीला साकारणार आहेत जटोली शिवमंदिराचा देखावा. मागच्या वर्षी येथेच राम मंदिराचा देखावा साकारला गेला होता. दरवर्षी येथेच वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन केले जाते. आता आपण येऊन पोहोचलोय तुळशी बागेत. आज जाताना सुंदर अशी हार फुले आपल्याला पाहण्यास भेटतात. गणपती आणि गौऱ्यांच्या वस्तूंच्या खरेदीसाठी येथे खूपच गर्दी होती. तुळशीबाग फेमस आहे ते म्हणजे लेडीजच्या वस्तूंसाठी. येथेच तुम्हाला गळ्यातले, कानातले, ड्रेसेस, साडी, घरासाठी तोरण आणि डेकोरेशनचे सामान येथे तुम्हाला इझिली मिळून जाते. आम्ही पण आमच्या घरात बसणाऱ्या गणपती बाप्पांच्या आणि गौऱ्यांच्या डेकोरेशनचे सामान घेतले. जवळपास आताच आमचे 1.5 ते 2 तास गेले होते, तरी पण आईची शॉपिंग काही उरकतच नव्हती. कोणीतरी खरंच बोलून गेले, माशांना पवायला आणि मुलींना शॉपिंग करायला शिकवायची गरज लागत नाही. असो, आपला मेन फोकस खरेदीवर ठेवूयात. फायनली देव पावला आणि आमची खरेदी झाली. तुळशीबागेतून बाहेर आल्यानंतर आम्ही श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि निघालो स्वारगेटच्या दिशेने. मी पण रक्षाबंधनकरिता घरी चाललो होतो, त्यामुळेच मेसच्या जेवणापासून छुटकारा भेटेल यामुळे आतल्या आत आनंद होत होता. तुळशीबागेतील गर्दीमुळे माझे झालेले हाल तुम्हाला माझा चेहरा पाहून समजतच असेल. मग आम्ही मनपा स्वारगेट या PMTने स्वारगेटला येऊन पोहोचलो. रक्षाबंधनच्या सुट्टीमुळे स्वारगेट बसस्टँडला देखील खूपच गर्दी होती. त्याच गर्दीमध्ये आज जाऊन आमच्यासाठी 4 सीट्स पकडले, कारण उभा राहून प्रवास आम्हाला काही जमणार नव्हता. बसमध्ये बसल्यावर जीव आला, पण आईचा काहीतरी विचार चालू होता. बहुतेक तुळशीबागेतून काहीतरी घ्यायचं राहिलं असावं. असो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.